तर वाशिम बाजार समितीमध्ये चिया खरेदीचा शुभारंभ करण्यात आला। चियाला उच्चांकी 23,000 रुपयांचा दर मिळाला। वाशिममध्येच बाजारपेठ उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांची गैरसोय टळलेली आहे। महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय। चियाला उच्चांकी 23,000 रुपयांचा हा दर सध्या मिळालेला आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आहेत आणि ज्या शेतकऱ्यांचा इथे चिया खरेदी झाला ते सुद्धा आहेत। काका काय सांगाल, आज तुम्ही वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चिया खरेदी सुरू केलेली आहे। पहिल्याच गंधाला ऑक्शनमध्ये 23,000 रुपये भाव मिळाला, त्यामुळे शेतकऱ्याला निमजपेक्षा जास्त भाव इथे उपलब्ध झालेला आहे। त्यामुळे माझं शेतकरी बांधवांना आव्हान आहे की आपण वाशिम बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त चिया विक्रीसाठी आणावा। मला एवढी अपेक्षाही नव्हती, त्या अपेक्षापेक्षाही चांगला भाव मिळाला मला। किती एकर तुमचा चिया होता आणि किती उत्पन्न झालंय? सध्या माझा हे मी 2 एकरातला आणला तो, आणखीन 5 एकर चिया माझा आहे। कृषी विभाग असेल, आत्मा असेल, आमच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा आयोजित केल्या आणि त्याच्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणे प्रतिसाद मिळाला शेतकऱ्यांचा की मग आम्ही ठरवलं की आपण या पिकाला गेलं पाहिजे। आणि तेव्हा मग आम्ही आत्म्याच्या माध्यमातून प्रात्यक्षिकं दिली, शेती शाळा घेतल्या, बायर सेलर मीट घेतली आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये होईल अशी आम्हाला बिलकुल कल्पना नव्हती। खूप चांगलं यश मिळालेलं आहे, शेतकऱ्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी चियाची लागवड केलेली आहे, दरही चांगला मिळतोय। अत्यल्प खर्चामध्ये चांगलं उत्पादन देणारं पीक म्हणून चियाकडे बघितलं जातं। देव इंगोले, पुढारी न्यूज, वाशिम।